आज आहे जागतिक पुस्तक दिन आणि खरं सांगू का, आज माझ्या हातापायाला थोडंसं कापरं भरलेलं आहे. कारण जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने या मंचावरती जे येणार आहेत त्यांनी अनेक वर्ष शिक्षिका म्हणून काम पाहिलेलं आहे. माझं काय व्हायचं, आई बाबा मला आनंदात पाठवायचे, जा बाळा शाळेत जा. आणि हा बाळ शाळेत जायचा आणि शिक्षक याला अजून प्रेमाने म्हणायचे, जा बाळा वर्गाच्या बाहेर जा. कारण मला काही पाठच व्हायचं नाही, मला मार्कही कमी मिळायचे. पण काही शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी मला वाचनाची गोडी लावली आणि मग माझा थोडा थोडा प्रवास बरा होऊ लागला. तर अशाच वाचनाची गोडी असलेल्या, अनेक वर्ष शिक्षिका म्हणून काम पाहिलेल्या आणि खवय्येगिरीमध्ये रुची असलेल्या मॅडमना आज इथे आपण आमंत्रित करणार आहोत. स्वागत करूया शिक्षिका मीना खराडकर यांचं. प्लीज या. नमस्कार. एक साथ नमस्ते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावरती माझं नीता ते बघा लगेच सुरू झालं. माझ्या देशावरती माझं खूप प्रेम आहे. कशा आहात तुम्ही मीनाताई? खूप छान. वा, फार सुंदर दिसताय. थँक्यू. तुम्हाला एक लक्षात आलंय का, आज शिक्षिका इथे येणार म्हणल्यानंतर मला जरा घशाला कोरड, हातापायाला कापर काही कारण नाही, माझ्याकडे बघून वाटतंय का तसं? म्हणजे तुम्ही कापर भरावं किंवा काही असं मी वागतच नाही. पण तुम्ही त्यांच्यापैकी नाही आहात का की ज्या विद्यार्थ्यांना सुतासारखं सरळ वगैरे? कधीच नाही. कधी छडी धपाटा? कधीच नाही. नाही. छान गोड बोलून मुलं तयार होतात. बर, किती वर्ष तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलंय? 16-17 वर्ष. आणि नंतर ट्युशन्स पण घेतल्या? हो. आणि विषय कुठला? विषय इतिहास शिकवत होते. आणि शाळेत एखादा शिक्षक नाहीये थोडे दिवसापुरता, त्याचा कुठलाही विषय शिकवलाय. सगळ्या विषयात तुम्ही पारंगत आहात? नाही, पारंगत असं नाही, पण व्यवस्थित शिकवलं. किमान विद्यार्थी ढ राहणार नाही. विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सगळं येतं असं नाही, पण विद्यार्थ्यांपेक्षा जास्त. तुम्ही वाचलेली एखादी ओळ आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने जी तुम्हाला फार आठवते? मला शिरीष कणेकरांचं पुस्तक आठवेल. बर. त्याच्यातली बाप लेख आहे, इतका सुंदर तो लेख आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की लहानपणी आम्ही खांद्यावर बसून ज्यांच्या देवदर्शन करायचो, ते आम्हाला कळतच नव्हतं की आपण खरोखर देवाच्या खांद्यावर बसून देवदर्शन करतोय. मनाला खूप भावलं ते. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता पुस्तकाची आवड, शिक्षिका आहात, या सगळ्या ह्याच्यामध्ये खवय्येगिरी कसं आलं? खवय्येगिरी पहिल्यापासून आजी अप्रतिम स्वयंपाक करायची. तुमची आजी? माझी आजी. तिच्या हातचा मेतकूट भात तर इतका अप्रतिम लागायचा. इथे सांगलीत नाश्त्याला आम्ही मेतकूट भातच खात होतो. किती छान, तोंडाला पाणी सुटलं. चला, एवढ्या छान आठवणी निघालेल्या आहेत. आजीच्या हातची चव घेऊन तुम्ही आज इथे आलेले आहात. मग आपण स्वयंपाकघरात जाऊया. आणि आजचा पदार्थ कुठला आहे? पदार्थ आज उपासाचे मोदक आंब्याचे. पटकन जाऊया स्वयंपाकघराकडे. चला. माझ्या मीना आजीला घेऊन मी इथे स्वयंपाकघरात आलेलो आहे. आपल्याला पदार्थ करायचा आहे आणि त्या पदार्थाचं नाव काय आहे? उपासाचे उकडीचे मोदक, वरीच्या तांदळापासून बनवलेले. उपासाचे आंब्याचे मोदक आपण करणार आहोत. हो. पटकन बघूया उपासाच्या उकडीच्या आंब्याच्या मोदकासाठी लागणारं साहित्य घेऊन या. मग याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण बघू. वरीचं पीठ, त्याच्यानंतर खवलेला नारळ, साखर, आंब्याचा पल्प, तूप, नंतर ड्रायफ्रुट्सची भरड आणि साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ, वेलची पूड आणि मीठ. आंबा म्हणजे आपण हे आंब्याचं करतोय म्हणून ठेवलंय. आणि हे दूध. चला, कृती पहिल्यांदा काय करायची आपल्याला? आता आपण अधिक सारण करून घेऊया. बरं, तुम्हाला बाउल देऊ? काय घालायचं याच्यात पहिल्यांदा? मी करतो बारीक. तूप एकदम थोडं घाला. बरं, आपण हे आधी घालून घेऊया. बरं. तुम्ही विषय सगळे शिकवायचा, पण तुम्हाला कुठला जास्त आवडायचा शिकवायला? मला संस्कृत. अरे वा. आता आपण खोबऱ्याचा किस घातला. हो. आता साखर घालतोय. तुपावरती ड्रायफ्रुट्स, खोबऱ्याचा किस आणि आता साखर. हो. आंब्याचा गर घ्या, परतून घ्या. छान. आजीच्या काय आठवणी आहेत स्वयंपाक घरातल्या पदार्थांच्या? दडपे पोहे खूप सुंदर करायची. सगळ्यात म्हणजे आमटी घरात शिरलं की त्या आमटीचा दरवळ असायचं. वा. पटकन करायची सगळं, की असं वाटायचंच नाही की हिनी स्वयंपाक केलाय. परत सगळं आटपून नीट नेटकं सगळं घर असायचं. त्याला म्हणतात ना, हाताला उरक आहे. उरक पण आणि चव पण. हाताला चव पण.
नुसतीच गडबड करून उपयोग नाही आणि नुसतेच चवीलाही उपयोग नाही. हा. म्हणजे चविष्ट केलं आणि पसारा खूप केलाय त्याला काय अर्थ आहे. आता काय वेलची वेलची पावडर स्वादासाठी स्वादासाठी. मस्त. आंब्याचा उकडीचा मोदक करतोय, त्याच्या सारणाची ही तयारी आहे. आहा, खमंग सुगंध सुटलाय. आता तुमचा या वयातला विरंगुळा काय असतो? हा, मी सप्तसोपान म्हणून आनंद नाडकर्णी आणि शुभा तत्तेनी सुरू केलेला एक प्रोजेक्ट आहे बर. सिनियर सिटीजन साठी. तिथे जाते रोज. बर. तिथे डान्स करते, अभिवाचन करते. डान्स करता? हो, अभिवाचन करते. ते मला खूप आवडतं. आमच्या पिढीला असं फारसंच त्याचं फोनचं काही माहिती नसायचं ना. मग आम्ही तिथे जाऊन ते सगळं शिकलो. आता वापरता स्मार्टफोन? येस. सेल्फी काढता का? सेल्फी? हो, सेल्फी काढते. अरे वा. चला बरं, मग हे परतून पण आपल्या दोघांचा एक सेल्फी घ्या. येस. अरे एक नंबर. बघा, वय तुमचं काही असू द्या, मन तरुण पाहिजे. काय मीनाथजी? खरंय. झालंय. चला गॅस बंद करू का? हो. आता हे थंड करायला ठेवूया. ठेवून देऊ आपण. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आम्ही आंब्याचा उकडीचा मोदक करतोय. सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला उकड काढायची आहे. बघा, पुरे का? हो. त्याच्यातच दूध घालायचं थोडस. आता ह्याला उकड येईपर्यंत आपण पुन्हा थोड्या गप्पा मारूया. हो. एवढे वेगवेगळे विद्यार्थी तुम्हाला भेटले असतील इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये. हो. तुमच्या आठवणीतली एखादी अशी गोड आठवण जी आमच्या बरोबर तुम्हाला शेअर करायला आवडेल? अगदी. आमचं शाळेचं अॅन्युअल गॅदरिंग होतं. बर. त्याच्यामुळे बेंचेस काढून ठेवले होते आणि मुलांना खाली बसवलं होतं. बर. तर मी क्लासमध्ये गेले तर मी कायमच अप टू डेट राहायची. म्हणजे मला ती आवड आहे, कदाचित आर्टिस्ट आहे म्हणून. पण माझे आई वडील छान राहायचे, तर सगळं मॅचिंग वगैरे असायचं. त्या मुलांनी खिशातनं रुमाल काढला. बर. आणि माझे सँडल्स पुसले त्यांनी. मला इतकंही झालं, मी पटकन पाय मागे घेतला. अरे काय करतोस तू? नाही मॅडम, तुमचे वाहना इतक्या चांगले आहेत ना की त्याच्यावर एवढी धूळ बसली आहे, ती मला नाही आवडली. आणि त्यांनी ती पुसली. किती हे छान. खरोखर. पण याच्यातनं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्ही टापटीप राहता हे त्यांनी नोटीस केलं होतं. हो. दुसरं, त्या वाहना पुसताना त्याला कुठलाही कमीपणा वाटला नाही, त्याला आपुलकी ते वाटली. सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आणि ती आपुलकी दोन्ही बाजूंनी वाटली तर असे गोड क्षण येतात. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एका शिक्षिकेची एका विद्यार्थ्याबरोबरची ही किती गोड आठवण आहे. वा. चला आपल्या पदार्थाकडे वळूया. येस. उकड कुठपर्यंत आली? आता आपल्याला पीठ घालायचं. घाला. हे कशाचं पीठ आहे? वरीचं. वरीचं पीठ. त्याच्यात आता थोडीशी हे टाकून ठेवते. थोडस काय टाकलं? साबुदाण्याचं पीठ. साबुदाण्याचं पीठ. तुम्ही लक्ष द्या बरं का कृतीकडे. मीना आजी शिक्षिका असल्यामुळे शिस्तीत काम चाललेलं आहे. पण तुम्हाला राग कधीच नाही आला? घरात खूप येतो. आणि आता ह्याच्यात ती उकड काढायची ती का? हो. आता हे ढवळत राहायचं का? हो. आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवणं. घ्या घ्या घ्या. झाकणाचा शोध मी घेतो तोपर्यंत. झाकण ठेवायचं. झाकण ठेवू. चला उकड येऊ द्या, आपण जरा वाट बघूया. हो.